पार्श्वभूमी सांगितलं की जसं शिक्षणाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये ते शिक्षण दिलं जातं, मोफत दिलं जातं, शासन सुद्धा त्या ठिकाणी तत्पर आहे. परंतु बहुतांश शाळांमध्ये शिक्षण जे दिले जातो त्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे हा एक प्रश्न आहे. मग आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं हे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. एखाद्या चांगल्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे माझा मुलगा, आणि एखादा साहेब झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला, प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असतं. परंतु ते स्वप्न साकार करण्याकरता लागतो पैसा. कारण ब्रँडेड शाळेमध्ये जर टाकायचं असेल तर तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं, ट्युशन्स लावावे लागते, तेव्हा कुठे तो त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये होतो. स्पर्धेचं युग आहे. कारण आता प्रत्येक घरातला मुलगा शिकतोय, पैसेवाला शिकतोय, बिना पैसेवाला शिकतोय, स्पर्धा वाढली आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्यांच्याकडे पैसा नाही, जे गरीब आहे, सर्वसामान्य आहे, अशा लोकांकडे पैसा नाही, मग त्यांनी इंग्रजी शिक्षण शिकायचं नाही का हा एक प्रश्न. म्हणून पैसा असेल तर इंग्रजी शिक्षण शिका, नाही तर मग आपलं नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, हे शेवटचं पर्याय त्यांच्याकडे. आता इंग्रजी माध्यमातून माझा मुलगा शिकला पाहिजे आणि जवळ तर पैसा नाही, अशा स्थितीमध्ये तो निराश होतो आणि कसं तरी त्या शाळेमध्ये घालतो आणि नंतर मग म्हणतो पुढे शिकून काही मिळणार नाही, तर बेटा आपल्यासोबत आता आपल्या कामाला शेतावर घेऊन जातो, दुकानामध्ये बसतो. ही आजची वास्तविक परिस्थिती. परंतु अशा पालकांच्या मुलांना देखील इंग्रजी शिक्षण आणि ते सुद्धा दर्जेदार मिळालं पाहिजे, या संस्था स्थापनेमागचा हा एकमेव उद्देश. म्हणून आम्ही कुठल्या प्रकारचं डोनेशन घेतो. 3 दिवसाचं आपण सेलिब्रेशन घेतलं, 1 रुपया घेतला का हो मॅडम आपण कोणा पालकांकडून? पालक उपस्थित आहे, 1 रुपया तर सहल निघाली आणा 500 800. कार्यक्रम आहे, भाग घ्यायचा आहे स्पर्धेमध्ये, आणा 100 रुपये फी. कारण हे दुकानदारीची शाळा नाही. आणि मी आता पूर्वीच बोललो की ज्ञान ही सेवा आहे. ज्ञान देण्याचं काम सेवेभावातूनच झालं पाहिजे. म्हणून विकत घेतलेलं शिक्षण हे टिकवून असतं, ते तात्पुरतं असतं. आणि अशा शिक्षणातून तो सर्वांगीण विकास घडवणारं शिक्षणही नसतं. म्हणून मुलाला जर चांगलं उत्कृष्ट नागरिक बनवायचं असेल तर त्याला सगळ्याच बाबतीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आचार, विचार, संस्कार, इंग्रजी बोलता आलं पाहिजे, हिंदी बोलता आलं पाहिजे, मराठी बोलता आलं पाहिजे, वेळ पडली तर उर्दू सुद्धा त्याला समजलं पाहिजे. इथे तो मागं असता कामा नाही, त्यात उर्दू लिहिलाय, मेरे को क्या मालूम क्या लिखा है. लेकिन माझं असं विचार आहे की मॅडम ते पण सुद्धा 1-2 अक्षर आपल्याला वाचता आले पाहिजे. कारण भाषा सगळ्याच चांगल्या असतात. परंतु आज ग्लोबल सगळं युग आहे आणि याच्यामध्ये इंग्रजी या भाषेला खूप प्राधान्य आहे. इंग्रजी शिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर मुलाला पुढे घेऊन जायचं असेल तर इंग्रजी हा विषय खूप मस्त, आणि ते इंग्रजी शिक्षण आपण या मुलांना देऊ शकतो का, हाच मनात विचार घेऊन आम्ही 11 लोक एकत्रित आलो आणि या गरीब मुलांकरता डोनेशन फ्री इंग्रजी शिक्षण देण्याचं आम्ही या ठिकाणी मागच्या वर्षापासून सुरुवात केली. सुरुवातीला 33 होते, आता 82 आहे. आता 82 का दिसत नाही त्याचं कारण मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढल्या वर्षी आपल्याला सेंचुरी गाठायची आहे आणि हे सगळं जे फलित आहे मॅडमचं आहे, शिक्षकांचं आहे, पालकांचं आहे. तुमच्या लोकांचं जर आम्हाला सहकार्य मिळालं, मानसिक सपोर्ट हा खूप मोठा असतो, पैशाचा सपोर्ट हा नंतर. परंतु एखादं चांगलं काम होत आहे त्याला सपोर्ट करणं, याला मन मोठं लागतं. म्हणून ते मन मोठं करून असणारी माणसं देखील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच हा प्रवास जरी कठीण असला तरी आपण यशस्वीपणे पार करू, अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आज कॉन्व्हेंट जे आहे ते नर्सरी, KG1 KG2 आहे. लवकरच आम्ही हायस्कूल आणि प्रायमरी सुद्धा या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि आमचा तो व्रत आहे ते सेवेचं व्रत आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत, असा विश्वास या ठिकाणी पालकांना देतो आणि पाहुण्यांना देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या स्वरूपाली यांना 2 शब्द बोलायला आमंत्रित करते.